आपल्याला तेवढा वेळ नाही आहे, म्हणून मी अगदी थोडक्यामध्ये 7 ते 8 मिनिटामध्ये तुम्हाला एक प्रसंग सांगतो आणि नंतर आपण आरती करूया. बोला हर हर. किती छान वाटते पहा. पुन्हा एकदा हर हर. बघा, शिव महापुराण मध्ये कोटी रुद्र संहितामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन आलेलं आहे. त्यामध्ये एक ओंकारेश्वरी आहे. ते विजय ग्रंथामध्ये तुम्ही नेहमी वाचन करता. तिथं महाराज गेले होते, नर्मदा नदीमध्ये नाव होती, हे 5 जण होते, नावामध्ये छिद्र पडलं, ते बुडू नाही दिली देवाने, इत्यादी इत्यादी. बोला जय गजानन. ते आहे. आता 12वं ज्योतिर्लिंग घुष्मेश्वर. आता लक्षपूर्वक आहे का, अगदी 8 मिनिटात कथा सांगतो बघा तुम्हाला. हे घुष्मेश्वर हे स्थान आहे 8वं ज्योतिर्लिंग. ते कुठं आहे? राजस्थान मध्ये आहे. त्याला घुष्मेश्वर नाव का पडलं ते तुम्हाला ही कथा ऐकल्यानंतर लक्षात येईल. यांनी राजस्थान सांगितलं. तसंच पहा, हे दोन जे आहे भीमशंकर, एक आसाम मध्ये आहे आणि एक पुणे जवळ आहे. हे ज्योतिर्लिंगाचं असंच आहे. बोला हर हर. तर घुष्मेश्वर जे स्थान आहे याचं नाव का पडलं, हे असं नाव का पडलं घुष्मेश्वर म्हणून, त्याची कथा मी तुम्हाला सांगतो. कोटी रुद्र संहिता शिव महापुराण मधली आहे. देवगिरी पर्वतावर एक सुधर्मा नावाचे ब्राह्मण राहत होते. भारद्वाज गोत्रापैकी होते ते, आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं सुदेहा. हे दोघे नवरा बायको अगदी आनंदाने राहत होते आणि यांचा सुखी संसार चालत होता. परंतु म्हणतात ना, भगवंत कुठं ना कुठं काहीतरी कमतरता ठेवतो. अशी जर कमतरता नसती तर मंदिरामध्ये कोणीच आलं नसतं. बोला हर हर. काही ना काही राहतेच. तसं या दोघांच्या जीवनामध्ये काय झालं की यांना मुलं बाळ नव्हते, निस्संतान होते. त्यामुळे त्यांना खूप काळजी वाटायची की आपलं पुढचं काय होईल, पुढचं काय होईल, आपला वंश कसा चालेल. म्हणून हे दोघेही काळजीमध्ये राहत होते. एकदा सुदेहाने आपल्या नवऱ्याला सुधर्माला सांगितलं की बघा हो, आपल्याजवळ सगळं काही आहे, परंतु मुलं बाळ नाही, संतान नाही. त्याकरिता मी तुम्हाला विनंती करते की माझी जी लहान बहीण आहे, जिचं नाव आहे घुष्मा, तिच्यासोबत तुम्ही लग्न करा, तुम्हाला मुलं बाळ होतील आणि आपला सुखी संसार चालेल. ती माझी बहीणच आहे. सुधर्माने म्हटलं, अगं तू जे म्हणते ते बरोबर आहे, परंतु कालांतराने तुझ्या लक्षात येईल, ईर्ष्या येतेच ग, तू काही म्हण, किती काही कर. तिने म्हटलं नाही नाही नाही, ती माझी सख्खी बहीण आहे, तिला जर पुत्र पुत्री झाले तर मला आनंद होईल, बिलकुल ईर्ष्या होणार नाही. तरी सुधर्माने पुष्कदा तिला सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ती काही मानायला तयार नाही. शेवटी तिने म्हटलं की माझ्या बहिणीसोबत तुम्ही लग्न करा म्हणजे करा. शेवटी तिच्या इच्छेवरून आणि आग्रहास्तव सुधर्माने घुष्मासोबत लग्न केलं आणि ते दोघे आनंदाने सुखाने संसार करायला लागले. सुदेहाने आपल्या बहिणीला घुष्माला शिकवलं की पार्थिव ज्योतिर्लिंग काय असते आणि त्याचा अभिषेक कसा केला जातो. तिने शिकवलं. एक मातीचं शिवलिंग बनवायचं आणि त्याचा अभिषेक करायचा. ती शिकल्यानंतर तिला भगवंताचं, महादेवाचं इतकं वेड लागलं, इतकं वेड लागलं की सुधर्मा आणि ती घुष्मा हे दोघेही देवघरासमोर बसत होते. 1008 ज्योतिर्लिंग मातीचे तयार करत होते आणि त्याचा अभिषेक करत होते खूप मोठ्या ताटामध्ये. आणि त्यांच्या गावामध्ये, गावाच्या बाहेर एक तलाव होता, त्या तलावामध्ये त्याचं ते विसर्जन करत होते. असा हा त्यांचा नित्य नियम होता. महादेवाची कृपा झाली आणि ही गरोदर झाली. 9 मासी हिला पुत्र झाला. अगदी घरामध्ये आनंदी आनंद झाला. आता बघा, तेच परत आलं. सुधर्माने काय म्हटलं ते आता पुन्हा होणार आहे. या सर्वमुळे आता तिचा दर्जा वाढला, घरामध्ये मुलगा आला. सुधर्माचं पूर्ण लक्ष घुष्माकडे राहायला लागलं. आता ही एकटी राहिल्यासारखी हिला वाटायला लागलं सुदेहाला. म्हणून तिच्या मनामध्ये ईर्ष्या उत्पन्न झाली, जिला आपण म्हणतो जलन, आत्मधून. आणि ती आपल्याच बहिणीवर ईर्ष्या करायला लागली की आता याचा सन्मान वाढला, हिला मुलगा झाला, आता माझा नवरा माझ्याकडे बिलकुल बघत नाही, सर्व तिच्याकडेच लक्ष राहतो, असं तिच्या मनामध्ये आता ईर्ष्या निर्माण व्हायला लागली. आणि ती इतकी वाढली, इतकी वाढली
की या ईर्ष्येपोटी तिनं काय केलं हे तुम्हाला एका मिनिटानंतर कळेल. मुलगा झाला, लहानाचा मोठा झाला,